विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे मी हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्ले स्टोर वर जाऊन ऍप डाउनलोड करा व ऍप मधून टेस्ट सिरीज रेव्स टेस्ट सिरीज बाय करून घ्या. आज ऑफर मध्ये एनएफसी टेस्ट सिरीज फक्त आणि फक्त 100 रुपयाला आजच्या दिवस आहे. उद्यापासून ही ऑफर बंद होणार आहे. ओके, काल आणि आज 2 दिवस झाला ऑफर मध्ये आपण टेस्ट सिरीज जी आहे ती 100 रुपये ठेवलेली होती. उद्या ही ऑफर बंद होणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत युट्यूबला, त्यांनी अजूनही आमची ऍप मधील टेस्ट सिरीज बाय केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. आपलं ऍप आहे हरीश लातूरकर अकॅडमी नावाचं आपलं ऍप आहे. ऍप इन्स्टॉल करा. ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुमचं नाव, तुमचा ईमेल आयडी, तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही स्वतः पासवर्ड क्रिएट करा. अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करा, लॉग इन करा. मग लॉग इन केल्यानंतर ऍपमध्ये टेस्ट तुम्ही बाय करून घेऊ शकता. अत्यंत महत्वाचे प्रश्न त्या टेस्ट तुम्ही दिलेले आहेत. चला तर विद्यार्थी सुरू करूया. आजचा घटक आहे बहुपदीचा भागाकार. तर बघा, आज भागाकार आपण घेणार आहोत. आजच्या विषयामध्ये काय घेणार फक्त आपण भागाकार घेणार होतो. आजच्या घटकामध्ये आपण भागाकार घेणार आहोत. की बहुपदी म्हणजे काय, थोडं बेसिक माहिती आपण समजून घेऊया. बहुपदी, एकपदी, द्विपदी म्हणजे काय आहे. ओके, समजा थोडक्यात मी सांगतो, थोडक्यामध्ये एकदम सांगतो तुम्हाला. ओके, समजा मी अशी लिहिली की एक पद 3m² हे पद दिलं. ओके, यामध्ये काय रे, यामध्ये एक चल आहे. ओके, आणि म्हणजे काय मध्ये आहे तर 3m² ही काय आहे, एकपदी आहे, एकपदी. ओके, त्यानंतर मी जर अशा पद्धतीने 3m² ला मी अशा पद्धतीने लिहिलं, कशा पद्धतीने, तशा पद्धतीने 3m² - 2 ही झाली द्विपदी. ही झाली द्विपदी. दिसते ना तुम्हाला? पानाला दिसत असेल तर. हो ओके, सर. तर तुम्ही असं लिहिलं 3m³ - 2m² + 3 ही झाली त्रिपदी. ओके, एकपदी, द्विपदी, त्रिपदी. आणि यापेक्षा जास्त पद असतील तर तिला बहुपदी असं म्हणायचं. ओके, आता तुम्ही रेग्युलरच्या 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे शिकलेले आहातच. आपण अजूनपर्यंत स्कॉलरशिपच्या वेळेस हे टॉपिक रिपीट करणार आहोत. आजच्या आपला जो तास आहे, आपल्या तासाचा आजचा उद्देश आहे बहुपदीचा भागाकार शिकणे. आपण डायरेक्टली त्याला हात धरून घ्या. इतर बहुपदीची बेरीज, वजाबाकी, गुणाकार हे न बघता आपण डायरेक्ट भागाकार करूया. एनएस परीक्षेला बहुपदीचा भागाकार यावर एक प्रश्न हमखास पडतो एनएस परीक्षेला. ओके, समजतंय? ओके. ओके, आपण डायरेक्ट स्वाध्यायाचे प्रश्न घेऊया. हे तुम्हाला प्रश्न सोडवलेले आहेत. तो प्रश्न दिसत नसेल, मी प्रश्न स्क्रीनवर लिहिणार आहे. ठीक आहे, मी व्हाईट बोर्ड घेतो. प्रश्न व्हाईट बोर्ड घेतला असतो पण प्रश्न मला कसं दिसणार तो. ओके, प्रश्न येतो इथं बाजूला. x³ - 4x² + 6x - 3 भागिले x - 1 हा भागाकार विचारलाय 2019 साली एनएस परीक्षेला. ओके, दिसतोय तुम्हाला भागाकार हा लिहिलेला मी? दिसतोय, दिसतोय ना? मनाला दिसत असेल तर. ओके, तर लक्ष दे इकडं. दिसतोय भागाकार लिहिलेला? हो सर. हा, भागाकार सोडवायचे. आता बघा, भागाकार सोडवत असताना काय काय करायचंय, एक व्हाईट बोर्ड घेऊया. ठीक आहे, मला एक्झाम्पल सांगा व्हाईट बोर्ड घेतल्यानंतर. ओके, मी व्हाईट बोर्ड घेतो. मला एक्झाम्पल कोणी सांगेल का?
एक्झाम्पल सांगा आताच. एक्स क्यूब एक्स क्यूब, हा. मायनस एक फोर एक एक्स जण स्क्वेअर सांगायचं, एक जण सांगायचं, एक जण. हा. एक्स क्यूब मायनस 4x स्क्वेअर 4x² प्लस 6x प्लस 6x मायनस 3 मायनस 3 डिवायडेड बाय x मायनस x मायनस 1. आता बघा, हा बहुपदीचा भागाकार सोडत असताना काय काय बघणं महत्वाचं आहे. लक्ष सगळ्यांचं तर इथं, लक्ष आहे सगळ्यांचं, लक्ष इकडे द्या. ओके, काय बघणं महत्वाचं आहे. तर पहिल्यांदा एक्स मायनस मध्ये काय करायचंय, एक्स क्यूबला भाग करायचंय. एक्स क्यूबला भाग घालताना एक्स मायनस वन इकडे बाजू लिहितोय, इकडे बाजू क्रिया सगळ्यांनी. एक्स मायनस वन ला कोणत्या संख्येने गुणावं लागेल, त्यावेळेस मला एक्स क्यूब मिळेल. एक्स मायनस वन ला काय कशाने गुणलं म्हणजे मला एक्स क्यूब मिळेल. जर एक्स मायनस वन ला मी एक्स स्क्वेअर गुणलं, बघा लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष सगळ्यांचं. ओके, एक्स मायनस वन ला मी एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय केलं, एक्स स्क्वेअर गुणलं तर काय होतं बघा बरं. एक्स स्क्वेअर इंटू एक्स काय होणार आहे, एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर इंटू मायनस वन काय ना, मायनस एक्स स्क्वेअर. आता काही जणांना प्रश्न पडेल, सर तुम्ही एक्स स्क्वेअरनच का मल्टिप्लाय करताय, कारण मी एक्स स्क्वेअरनं भाग घालणार आहे. पहिला भाग बसला एक्स स्क्वेअरचा, सर तुम्ही एक्स स्क्वेअरचाच भाग घालताय, कारण इथं काय आहे, एक्स क्यूब आहे. हे एक्स क्यूब आणि एक्स क्यूब मला काय करायचंय, मायनस करून टाकायचंय, काटछाट करून टाकायचंय. ओके, मग इथे एक्स क्यूब आहे म्हणून याच्या खाली वजाबाकीमध्ये एक्स क्यूबच यावं, यासाठी मला काय पाहिजे, या एक्स क्यूब यावं यासाठी मला काय करायचंय, तर एक्स मायनस वन ला मला एक्स स्क्वेअर गुणावं लागतंय. काय सांगतोय ते राजकाटकर, खूप दिवसांनी दिसतोयस, समजतंय का. हो सर. हो सर. मी परत सांगतोय बघा. मला एक्स क्यूबच्या खाली मला वजा एक्स क्यूब घ्यायचंय, एक्स क्यूब म्हणून मला वजा एक्स क्यूब करायचंय. ओके ओके, मग इथे एक्स साठी काय करायला पाहिजे मला, अशा संख्येला घालावं लागणार आहे. मला अशा संख्येत थोडं दिसत नाही का वरच्या बाजूला, एक मिनिट. ओके, आता दिसतंय. हा, गुणाचा माईक ऑन आहे, माईक ऑफ करा. श्वेता खेदमाईस माईक ऑफ करा. श्वेता श्वेता खेदमाईस माईक ऑफ करा. सर ऑफच केलंय. ऑन आहे तुझा माईक, म्यूट कर ना. हा, सर तुम्ही आता तुला ऑन करून बोलते. म्यूट करून ठेवायचा, म्यूटच ठेवायचा. म्यूट नाही केला, तुम्हाला दिसते तू म्यूट केल्यानं सगळं दिसतं मला ऍट तुझा ऑनच आहे माईक, म्यूट कर त्याला, म्यूट. अजूनही तू म्यूट नाही केला. हा, आता केला. हा, पुढे. तर एक्स मायनस वन एक्स क्यूब येण्यासाठी मला काय करावं लागेल, एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय करावं लागेल. हे मी कसं शोधलं, इथे एक्सचा काय आहे, घातांक एक आहे, मग एक्सचा घातांक 3 असं काय केलं पाहिजे, एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय केलं पाहिजे. एक्स स्क्वेअर इंटू एक्स एक्स मायनस वन मल्टिप्लाय केलं काय, तर मला उत्तर काय आलं, एक्स मायनस मायनस एक्स स्क्वेअर. हे जे गुणाकार आले ते मी इथे लिहितोय, एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर. यांची काय करायची असते, वजाबाकी करायची असते. काय करायची असते, वजाबाकी. पहिले वजा चिन्ह आलं, मग इथे काय करायचं, वजा चिन्ह येणार आहे. ओके, इथे वजाबाकी म्हणजे वजा चिन्ह, हे वजा इथे ऑलरेडी वजा आहे. वजा वजा काय होतं सांगा, अधिक. अधिक होता. कळतंय का, मी स्टेप बाय स्टेप एकदम स्लोली जातोय. माझं एम ह्या तासाला भोपळीचा भाकर शिकवणं एवढंच आहे. ओके, तर आता बघा इथे वजाबाकी होतंय, इथे वजाबाकी केली म्हणजे वजा चिन्ह आलं. एक्स क्यूब पॉझिटिव्ह आहे, हे वजा एक्स क्यूब आहे, प्लस मायनस कॅन्सल. ओके, प्लस मायनस कॅन्सल. एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब शून्य राहिलं, काही लिहिलं काय न लिहिलं काही फरक पडत नाही. इथं बघा मायनस 4x स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वजा 4 म्हणून प्लस 1 झाले, काय असणार आहे, वजा 3 राहील, वजा 3x स्क्वेअर. इथपर्यंत कळतंय ना. हो सर. कोणाला काही जरी डाऊट असेल तर विचारा इथपर्यंतचा. नाही डाऊट, पुढे जायचं.
बर, हा, लक्ष द्या सगळ्यांनी. आता वजा 3x² आलं. वजा 4x² प्लस x². ह्याच्यातून काय झालं, वजा केलं तर काय होतं, वजा 3x² राहिलं. मोठ्या संख्याची वजा मिळतं, वजा आलेलं आहे. ओके, आता वरतून कोणती संख्या आली, वरतून आलेली प्लस 6x. ओके, आता मला काय करायचंय, ते वजा 3x² आहे. ओके, तर खाली काय केलं पाहिजे, खाली पण काय आलं पाहिजे, प्लस 3x² आलं पाहिजे. बरोबर आहे, इथे वजा 3x² आहे, खाली प्लस 3x² आलं, ते 3x² कॅन्सल होणार आहे. ओके, मग अशी कोणती संख्या भागू म्हणजे मला अधिक 3x² ऑटोमॅटिकली खाली येणार आहे. आणि जर वजाबाकी करावी लागते, ही पण लक्षात ठेवा, वजाबाकी करावी लागते. वजा वजा अधिक होणार, ते ऑटोमॅटिकली होणार आहे, म्हणजे वजा चिन्ह पाहिजे. तर बघा, तर x-1 मला काय आलं पाहिजे, मला इथे खाली वजा 3x² आलं पाहिजे. काय आलं पाहिजे, खाली वजा 3x², वजा 3x² आलं पाहिजे. तर वजा 3x² येण्यासाठी कशाला मला मल्टिप्लाय करावं लागेल, मला मल्टिप्लाय करावं लागेल वजा 3x ना. समजते ना, समजत असेल तर मान हलवा, सगळ्यांना समजत असेल तर सगळ्यांच्या मान हलवले पाहिजे. ओके, तर x वजा a गुणिले वजा 3x, वजा 3x का, तर वजा 3x गुणिले x काय येणार आहे, वजा 3x² येणार आहे. ओके, हा पुन्हा हे वजा, हे वजा 1 वजा आणि वजा 3x वजा, वजा वजा अधिक 3 1 3x. हा बघा, हा हे घ्यायचं इथं, वजा 3x² अधिक 3x. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना. हो सर. पुढे ह्यांची काय करायची, वजाबाकी, वजाचं चिन्ह लिहिलं इथं, मग वजा, मग वजा वजा काय होणार इथं, चिन्ह बदलणार, अधिक होणार. वजाबाकी वजा करतोय, मग अधिकचं काय होणार आहे, वजा होणार. हे चिन्ह बदलायला विसरायचं नाहीये. बरेच मुलं चिन्ह बदलायला विसरतात, म्हणून त्याला बहुपदीचा भागाकार सुटत नाहीये. ओके, आता बघा, हे वजा 3x² खाली अधिक 3x² गेट कॅन्सल. बरोबर आहे, समजतंय ना. त्यानंतर अधिक 6x वजा 3x काय राहिले रे, 3x राहिले. वरून घेतले वजा 3. आता बघा, इथे काय आहे, इथे x-1 आहे. आता मला काय आलं पाहिजे, इथं वजा 3x आलं पाहिजे. तर काय आलं पाहिजे, वजा 3x आलं पाहिजे. मग x-1 काय केलं पाहिजे बाबा, तर x-1 ला कशाने मल्टिप्लाय करू म्हणजे मला काय येईल, मला वजा 3x मिळेल. वजा तुम्हाला माहिती आहे अधिक 3x, अधिक 3x म्हणायचं, काय वरची x म्हणायचं, तर अधिक 3x आहे. x-1 ना कशाने मल्टिप्लाय करू म्हणजे मला 3x मिळणार आहे. सांगा बरं, सांग बरं मिसबा. 3 हा, 3 मल्टिप्लाय केलं. ओके, 3 3 इंटू एक्स 3x, 3 इंटू -1 -3. ओके, मग हे 3x वजा 3 आहे, हे मी लिहिलं 3x वजा 3 वजा वजा अधिक वजा 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 अधिक, अधिक वजा नाही साध्या की वजा शेजारीच आहे. ओके, समजते काय होतंय, अधिक वजा शेजारीच आहे. प्लस मायनस कॅन्सल, प्लस मायनस कॅन्सल, बाकी होते 0. भाकर काय आला तुमचा, अरे भाकर लिहिलाच नाही आपण. भाकर इथे काय होतं, 30चा भाग बसला होता. पुढे काय बसला होता, वजा 30चा भाग इथे बसलाय बघा. पुढे काय होतं, 3चा भाग बसला, अधिक 3. हा, तुमचं भाग त्याला तुमचा भागाकार, भागाकार x² वजा 3x अधिक 3. कळतंय का. हो सर. हो सर. हो सर. अरे ह्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट आहे का, बेसिक मध्ये एकदम बेसिकचं उदाहरण आहे. यात तुला डाऊट आहे का, सर नाही सर. हा सर हा, विचार मिसबा. सर आपण एखादा पद घेतला ना, म्हणजे बाकी उरली, आता समजा तिथं -3x² राहिलं ना मधल्या ह्याच्यात, मग तिथं हा असं, हा, मग त्याला अशा संख्येने गुणायचं का जिथं -x² उत्तर येईल असं ना. येस 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 येस, असं संख्या गुणायचं म्हणजे -3² झालं पाहिजे. ही ती संख्या, ही ती संख्या, ही संख्या झाली पाहिजे, ही संख्या.
ही संख्या पाहिजे होतं. अशा संख्येनेच गुण यायचं. अजून काही डाऊट आहे कोणाचा? स्वराला काही डाऊट आहे? नाही. पुढे जाऊया. ओके. पुढले एक्झाम्पल कोण सांगेल नोंदीत मधलं? मला भूमिका सांगशील का? हो सर. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस 17x 17x मायनस 50 मायनस 15. 50 50. कंसात x प्लस 12 भागिले ना हो एक्स सर. प्लस 12. ओके, हेच आहे. आता सोडवायचे. आता बघा इथे सोडत काय एक्स स्क्वेअर. अशा संख्येला म्हणायचं की आपल्याला काय आलं पाहिजे? एक्स स्क्वेअर पाहिजे. एक्स प्लस 12 कोणता संख्या म्हणजे मला एक्स स्क्वेअर येईल रे? एक्स सुरू केलं आहे की नाही? बरोबर का रे? ओके, तर एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू 12 12x. सोपं एक्झाम्पल आहे अजून. ओके, ही संख्या इथे लिहायची एक्स स्क्वेअर प्लस 12x. यांची करायची वजाबाकी. वजा चिन्ह प्लस मायनस झालं. ओके, इथे प्लस काय मायनस वजाबाकी करतोय, चिन्ह बदलतात. वजाबाकी करतोय, चिन्ह बदलतात. अरे बाबांनो, अरे बाबड्यांनो, चिन्ह बदलायला विसरायचं नाहीये. बरेच जण चिन्ह बदलायला विसरतात आणि सर मला उत्तर सुटत नाही असं म्हणतात. चिन्ह बदलायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल. 17x मायनस 12x 5x मायनस 15. ओके, आता बघा एक्स प्लस 12 असं संख्या म्हणायचे 5x आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? 5x. एक्स प्लस 12 असं संख्या म्हणायचे म्हणजे आपल्याला काय आलं पाहिजे? 5x आलं पाहिजे. पहिला भाग काय असतं? पहिला भाग असतात अधिक एक्सचा भाग असतो पहिला. ओके, कोण सांगेल मला? एक्स प्लस 12 अशा कोणत्या संख्या म्हणजे 5x येईल? हा सांगता येईल? 5 नाही. 5 लिहावं लागेल. ओके, इंटू 5. ओके, 5x प्लस 12 म्हणजे 7. भाग से बसला 5चा बसला अधिक 5 भागाच्या दिलतोय. ओके, खाली 5x अधिक 60. यांची काय करायचंय? वजाबाकी करायचंय, वजाबाकी. ओके, हे प्लस इथं चिन्ह बदललं, इथं मायनस झालं. प्लस 5x मायनस 5x कॅन्सल. 50 वजा 50 वजा 60 काय तो? वजा 110. ओके, प्रश्न काय बाकी विचारले का? किती बाकी आहे विचारले का प्रश्नामध्ये? वजा 110 कसं काय आलं? काय काय मयंक? तिथं वजा 110 कसं काय आलं? हे बघ, हे वजा 50 आणि हे वजा 60 यांची काय झाली? ऍडिशन. बेरीज झाली. हा. कळलं? हिची बाकी विचारली ना भूमिका? हो सर. ओके, मग बाकी हे बघा. भागकार केला, भाग कुठे गेला नाही, भाग पूर्ण नाही गेला. भागकार केला x प्लस 5. बाकी काय राहिली? बाकी राहिली वजा 110. बाकी विचारली. ओके, तर भूमिका मला परीक्षेत विचारलेली बहुपदीची उदाहरणं सांग, भागकऱ्यांची उदाहरणं सांग. परीक्षेत विचारलेली. चालेल सर. सांगू सर 2021 ला विचारलेलं. हा प्रश्न का? नाही, हा प्रश्न नाही विचारला. 2021 ला दुसरा प्रश्न विचारला. बर बर, भूमिका सांगेल सगळे प्रश्न विचारलेली. हा, भूमिका क्रमाने सगळे प्रश्न सांग विचारलेले. ठीक आहे, माझ्याशी फोटो आहे त्याच्यामध्ये, तो मोबाईल मध्ये आहे, स्क्रीनवर पण आहे, पण ते वाईट बोर्ड लिहिता येत नाही. हा, त्यामुळे भूमिका सांगते, मी लिहितो ऐकून. हा, भूमिका सांग. 2m क्यूब प्लस परत सांग. 6m स्क्वेअर 2m क्यूब प्लस 6m स्क्वेअर प्लस 12m प्लस हा, 8 प्लस 8 प्लस 8 8 भागिले भागिले m किती? प्लस 1 या m प्लस प्लस 1. 1. करेक्ट आहे लिहिलेलं बरोबरच. आता बघा,
खूप सोपा आहे बरोबरीचा भागाकार. आम्ही 8वीला शिकलोय, 8वीला शिकलो की मी आता तुम्हाला शिकवतोय. मला तेव्हापासूनच लक्षात आहे. मी 8वीला शिकले तेव्हापासून मी आता तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला शिकवतोय डायरेक्टली तेव्हापासून. ठीक आहे. तर इथे काय 2m क्यूब आहे. तर m+1 याला अशा संख्येने गुणायचंय की आपल्याला काय आलं पाहिजे 2m क्यूब आलं पाहिजे. म्हणजे m ऑलरेडी आहे, m क्यूब आलं पाहिजे क्यूब. मग काय करणार मी 2m स्क्वेअर मल्टिप्लाय करणार. 2m स्क्वेअरच का? तर 2m स्क्वेअर m ला मल्टिप्लाय केलं 2m क्यूब मिळणार आहे आपल्याला. कळतंय ना मी काय म्हणतोय ते? व्हिडिओ ठेवा बरं, व्हिडिओ आपण बसले आज इथं. अरे एमजेडी बॉईज लिंक पाठवायची राहिली की ग्रुपवर शाळेच्या. लक्षच नाही बघा मला आज. अरे आठवण करून द्यायची ना शाळेच्या ग्रुपवर लिंक पाठवायची राहिली म्हणून. अद्विक, आयुष कट्टे पोरं आता बघितली असतील वाट. बरं असू द्या आता. कंटिन्यू करूया, युट्यूबला गेलो पडूया. आता बघा m+1 इंटू 2m स्क्वेअर. ओके, आलं लक्षात म्हणजे इथपर्यंत. ओके, मल्टिप्लाय करा 2m स्क्वेअर इंटू m 2m क्यूब प्लस 2m स्क्वेअर. भाग कितीचा बसला? भाग बसला 2m स्क्वेअरचा. 2m स्क्वेअर भागावर लिहिले मी. ओके, गुणल्यावर काय आलं तुला? तर आलं 2m क्यूब प्लस 2m स्क्वेअर आलं. वजा बाकी करतोय, वजा वजा दिलं मी परत वजा घेत नाही. इथं एक मोठं वजा दिलं, इथे वजा झालं, 2m क्यूब वजा झालं, वजा गुणिले अधिक वजा वजा झालं. 2m क्यूब मायनस 2m क्यूब गेट कॅन्सल. 6m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर काय ते 4m स्क्वेअर. वरून एक घ्या, m घ्या. आता अशा संख्येने मला गुणायचंय, मला अशा संख्येने m+1 ला गुणायचंय. मला काय मिळालं पाहिजे? 4m स्क्वेअर मिळालं पाहिजे. सांगा कोणत्या संख्येने गुणू? रेझिडेंट करून सांगा, रेझिडेंट करून. पहिला रेझिडेंट गुणायचा आहे. हा धनश्री सांग. 2 ने धनश्री, धनश्री चांडे. 2 ने 2 ने 2 ने. ओके, 2 ने, फक्त 2 ने. 2 ने कसं जमेल? 4m स्क्वेअर पाहिजे. 2 ने 2m ला बोललं तरी 2m स्क्वेअर येणार ना, 4m स्क्वेअर आहे. 4m 4m ने बोलावं लागेल. 4m ने. इकडे बघा, 4m इंटू m+1 4m इंटू m 4m स्क्वेअर प्लस 4m इंटू 1 4m. 4m काय करा घ्यायचं वरी प्लस 4m भाग बसला 4m चा. काय आलं तिथं? 4m स्क्वेअर प्लस 4m. ह्याची काय करायची? वजा करायची. वजा 4m स्क्वेअर वजा झालं, प्लस मायनस कॅन्सल, चिन्ह बदललं इथं मायनस झालं. 12m इंटू मायनस 4m काय राहिलं रे? 8m राहिलं. समजते इथपर्यंत सगळ्यांना? काय अडचण नसेल इथपर्यंत? बनवून घेतले 8 प्लस 8. आता मला अशा संख्येनं गुणायचे, मला काय मिळालं पाहिजे? 8m मिळालं पाहिजे. कोण सांगते रेझिडेंट करून? तर मी सांगू. सर मी सांगू. श्रेया सांग, श्रेया. श्रेया शिंदे. तर मी सांगू. मी सांगते. 8 ने गुणावं लागेल सर. प्रत्येक वेळेस नवीन विद्यार्थ्यांना घेऊया. 8 श्रेया शिंदे तू सांग. हा 8 ने गुणावं लागेल सर. 8 ने 8 ने. ओके, 8 इंटू m 8m प्लस 8 एक 8 भाग किती बसला? प्लस 8 चा बसला, प्लस 8. ओके, त्यानंतर 8m प्लस 8 यांची काय करायची? वजाबाकी. वजा 8m चिन्ह बदललं, इथे वजा झालं, कॅन्सल कॅन्सल, बाकी उरली 0. भागाकाराला 2m स्क्वेअर प्लस 4m प्लस 8. कोणत्या वर्षी एक्झाम विचारलेला आहे भूमिका? 2021 2021 ला विचारलेली एक्झाम्पल आहे. त्यावेळेस पेक्षा 2021 ला विचारलेली एक्झाम्पल आहे. सर पर्यायच उत्तर नाही. सर तुम्ही ना वेगळे पर्याय मॉडीफाय करून प्रश्न वेगळा विचारलाय. नाही, प्रश्न तो फक्त पर्याय
दोन बाहेर काढून मग गुणून तसं करू शकतो हा आपण ठीक सर. आहे, पर्यायामध्ये नाही का, ठीक आहे, पर्याय दुसरा करूया. आपला भाग काय आलाय 2m² + 4m + 8 आलाय. आणि ह्या तिन्ही पदातून दोन कॉमन करा. ओके, दोन कॉमन काढला, इथे काय राहतं फक्त m वर्ग राहतो प्लस इथे काय राहते 2m राहते, इथे काय राहते 4 राहते. आहे का पण पर्याय? आहे सर पर्याय. ठीक आहे, समजतंय? हो सर. सर हो सर. आपण जाऊया पुढचा परीक्षेत विचार करा, बहुपदीचा भागाकार सांगा पुढचा. काय भूमिका? सर सोडवून दिलेल्यामध्ये 2020 चा एक क्वेश्चन असू आहे दे, तो सांग सांग. हा त्यातले पण सांग, चालतंय. x² - 7x x² - 7x + 15 + 15 भागिले x - 3. x बाकी आणि भागाकार दोन्ही विचारलं. काय काय विचारले? बाकी आणि भागाकार. भागाकार करायचे आपल्याला, बाकी उरणार आहे. ओके, बाकी पण करायचं. ठीक आहे, आता मला x² आलं पाहिजे. तर x - 3 ला मी कशाला बोललं पाहिजे? रेज हँड करा. प्रत्येक वेळेस नवीन विद्यार्थी संधी देणार आहोत आपण. मिस बाल दिली आहे, सह्य संधी दिली आहे. हा ईश्वरी जानवर. हा x कशाला गुणायचे? x x ला मल्टिप्लाय करायचं. दिसतंय का लाईट चमकतो इथं? दिसतंय इथं खाली? दिसतंय सर. x - 3 × x, x × x, x², -3 × x, -3x. इथे घ्या, x² - 3x, वजाबाकी करा, वजा, चिन्ह बदला, प्लस. चिन्ह बदलायला अजिबात विसरायचं नाही. ओके, चिन्ह बदलायला अजिबात विसरायचं नाही. चिन्ह नाही बदललं तर तुमचं उत्तर येणार नाही. कळतंय? हा, पुढे बघा. +x² - x² गेट कॅन्सल. -7x + 3x -4x, -7 + 3 -4x + 15. आता मला -4x आलं पाहिजे. ते x - 3 ला मी कशाने मल्टिप्लाय करू? रेज हँड करायचं नवीन. हा, राज सांग. -4. -4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. राज बरेच दिवस तू क्लासला नव्हता मध्ये, सर होतो. पण दिसलं नाही तुझा अपिरियन्स. कसं आहे, राज कटकर क्लासला आहे का नाही, किंवा प्रणव हनुमाने क्लासला आहे का नाही, हे लपून राहत नाही. लगेच कळतं. दोघे पटकन बोलतात. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत ना, त्यांचं थोडं लक्षात राहत नाही. ज्यांचे व्हिडिओ आहेत ते लगेच पहिल्यांदा दिसतं कोण व्हिडिओ ऑफ करून कोण बसतोय. ऑफ करून बसणारे मग मला थोडं त्याच्यावर लक्ष जात नाही कधी कधी. त्यांचे व्हिडिओ आहेत ना, त्याच्याकडे बरोबर लक्ष असतं. ज्यांचा व्हिडिओ ऑफ आहेत मग ते शेवटी असतात, त्यामुळे त्याच्याकडे माझं लक्षात नाही, आहेत नाही कळत नाही. ठीक आहे, तर दररोज क्लास करायचं ना. ओके, तर -4 जरा भेटते करा. -4 × x, -4x, -3 × -4 +12. लिहायचं -4x +12. यांची काय करायचे? वजा बाकी. हे वजा प्लस हे वजा, काय आला? चिन्ह बदललं. आधी चिन्ह बदलायला विसरायचं नाही. ओके, मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू प्लस मायनस, -4x + 4x गेट कॅन्सल, +15 -12 +3. भाग बसला. भाग लिहिलंच नाही आपण, भाग लिहायचं सांगितलं होतं मला. पहिल्यांदा x चा भाग बसला. ओके, नंतर भाग बसला -4चा. ओके, बाकी काय उरली 3. भागाकार काय आला? x - 4, बाकी उरली 3. बरोबर आहे? उत्तर सांग भूमिका. दुसऱ्या सर. मध्ये बरोबर. हा, प्रणव काय विचारायचं का? विचार. हा, सर -4x कसं आलं जरा इथं कळलं नाही. मायनस 4x कसं आलं ते कळलं नाही. बर, हे बघ, x - 3 × -4, -4 ला x ला मल्टिप्लाय केली, -4x आलं. हा, हा. आणि इथं -4x आहे म्हणून खाली -4 x आलं पाहिजे. यामुळे x - 3 आपण -4 ने मल्टिप्लाय केलं मुद्दाम.
इथं -4x आहे, खाली -4x आलं पाहिजे म्हणून. हे कळतंय का? हा हा आद्विक, आयुष समजतंय? हो सर. त्याच्या ग्रुपवर लिंक टाकायची राहिली रे. लक्षच नाही माझं. पार्थ समजतंय का? पार्थ भोसले. हो सर. कृती जमदाडे समजतंय? येस सर. सोहम यादव. हो कृती सर, जमदाडे समजतंय. तुझी शाळेची अजून एक मुलगी जॉईन झाली होती, ती ग्रुप लेफ्ट झाली बघ काहीतरी. काय काय करणं आहे? ओके. आता बहुपदी भागाकार इतर प्रश्न सोडवायचे. इतर प्रश्न भाकर समजलं कसे करणार? हर्षू शांत बस. हो सर. हो सर. आता या घटकावरचे इतर प्रश्न. हा, असे मी इनामदार नाव रिनेम कर तुझं. पार्टिसिपेट मध्ये जा, तुझं नाव पुढे रिनेम नावाचं ऑप्शन असतं. असे मी इनामदार शॉर्टकटमध्ये शाळेचं नाव टाकायचं. ओके, निलोफर इनामदार शाळेचं नाव दिसतंय. हो सर. प्रश्न सोडूया. इतर प्रश्न सोडूया. बहुपदी गोष्टी. ओके, आपल्या PDF आहे. भाकर समजलं सगळ्यांना बहुपदीचा? हो सर हो सर. समजलं. खबरदार होऊ नका. हो. आता समजतोय का? हो सर. हो सर. हो सर. बघ, तिसरा प्रश्न बघ, तिसरा लिहून द्या वाटल्यास. आपण वाईट बोर्ड सुटला प्रश्न. तिसरा प्रश्न. बहुपदीस a अधिक 3 ने भागल्यास भागाकार a वजा 2 येतो व बाकी 16 येते, तर ती बहुपदी पुढीलपैकी कोणती? प्रश्न लिहून घ्या वाटल्यास. घेतला लिहून? सर ऑप्शन लिहू द्या, थांबा. पण काय बघत नाही मी, आपल्याला उत्तर आलं पाहिजे. काय प्रश्न सांगा तुला? इथे प्रश्न वाचा. मग मी सांगतो. हा, संस्कृती प्रश्न वाच. सर, बहुपदीस a+3 ने भागल्यास भागाकार a+3 ने भाग काय तो a-2 बाकी किती राहते? व बाकी 16. तर ती बहुपदी पुढीलपैकी कोणती? भाजक आहे. आता बघा, आपल्याला चौथीला असताना एक सूत्र शिकले बघा. एक सूत्र शिकले बघा. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, त्या सूत्राचा उपयोग करायचा इथं. भागाकाराचं बेसिक सूत्र आपण चौथीला शिकले. चौथीला आठवते का? ते सूत्र वापरायचं इथं. काय सूत्र आहे? भाज्य. ही बहुपदी भाज्य असणार आहे. भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. ओके. हा, भाजक काय आहे? a+3. भागाकार काय आहे? a-2. बाकी काय आहे? 16. आता इथे काय करायचं आहे? बहुपदीचा गुणाकार करायचा आहे.
ओके, मी स्टेप बाय स्टेप करतोय. पहिल्यांदा ए न मल्टिप्लाय करतो. ए इंटू A-2 अधिक 3 इंटू A-2 अधिक 16. ही स्टेप काय आली का तुम्हाला सांगा. हो सर. हो सर. पुढं A इंटू A-2 A स्क्वेअर A इंटू -2 प्लस 3 इंटू A 3A 3 इंटू -2 3 2 6 प्लस 16. ओके, पुढं ए स्क्वेअर -2A प्लस 3 काय राहते सांगा. हे बघा -2A प्लस 3A यांची काय होणार आहे वजा की होणार. 3 1 2 गेले 1 A राहणार. मोठे सिरीजचं प्लस 1 A म्हणजे काय नुसतं प्लस A दिलं. आले का सांगा मला लोक आले असेल तर नाही समजतंय ना. हो सर समजते. भैया तू सुद्धा अबसेंट होता मागे बरेच तासाला. हा सर काल होतो. पुढं हे -6 प्लस 16 हे बघा +16 -6 काय रे +10 तर ती बहुपदी झाली. A² + A + 10 ती बहुपदी झाली. कळतंय का. हा घेऊन घेतलं हे आपण क्वेश्चनकडे जाऊया. 2 मिनिट. क्वेश्चनकडे जाऊया आपण. घेऊन घेतलं हे. हो सर. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे का. वेगळं असं अवघड असं काही नाही बघितलं नसला. ओके, आपण सांगतोय की अथर्वश्री वगैरे पुस्तक वापरू नका. त्यात इतक्या अवघड येतात ना ती येण्याचं पडतच नाहीये ना स्कॉलरशिपला पडत नाहीये. सिंपल आता बघा की किती सिंपल प्रश्न आहेत. आणि मी आज एक भरत गावाडीला गेलो होतो. संस्कृती सुधारपण तिथे उपस्थित होती. आमचे प्रश्न पडत नाहीत त्या प्रश्नाचं म्हणजे मुलांना टेन्शन की हे प्रश्न मला सुटत नाहीत वगैरे वगैरे. सरळ आपलं नवनीत वापरा एकदम बेस्ट आहे नवनीत. जसे प्रश्न एक्झामला पडतात तसेच प्रश्न नवनीतमध्ये असतात. म्हणून नवनीत वापरायचं. हा प्रश्न विचार. सर मी प्रश्नपत्रिका घेतले अथर्वशीची. ओके, अथर्वश्रीमध्ये कसं आहे आउट ऑफ द सिलेबस प्रश्न आहेत. लक्षात ठेवा NMS जे गणिताचे प्रश्न पडतात त्याच्यामध्ये फक्त एकच क्रिया असते. एकच स्टेप करायची किंवा एकच प्रक्रिया करायची असते. डायरेक्ट उत्तर येतं असे प्रश्न NMS पडतात गणितातले. इतकं सोपे असतात. अथर्वश्रीमध्ये असं फिरवून दिलंय. मी आज अथर्वश्रीचं पुस्तक मी वापरतच नाही. तर आज मला गेस्ट लेक्चरला गेल्यावर तिथं अथर्वश्रीमध्ये बरेच जण डाऊट विचारले. इतके हार्ड क्वेश्चन ज्याच्यामध्ये तुम्हाला 9वीचं मॅथ्यू यूज करावं लागतं 8वीला. कसा प्रश्न पडेल तो सांगा बरं. पडणार आहे का. तर नाही पडणार. स्कॉलरशिप तो पॅटर्न पडत नाहीये. कळतंय का. तेव्हा आपल्याला एकदम हार्ड क्वेश्चन म्हणजे घेऊन नाहीये. तर एकदम सोपे प्रश्न येण्याचा पडतात 20 पैकी 20 मार्क तुम्हाला आरामशीर पडले पाहिजे. ओके, त्या दौड्यामध्ये आपण बहुपदीचा भाग सुरू वेगळी कोणते प्रश्न आपण बघूया. बाहेर प्रश्न बघा. हा प्रश्न आपण सोडून घेतलाय 2021ला पहिलेला. ओके, त्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये जाऊया. हा एक प्रश्न सोडूया. हा प्रश्न लिहून घ्या. आठवड्यामधला प्रश्न लिहून घ्या. 5m² - 3m + 1 या बहुपदीस 5m² - 3m + 1 या बहुपदीस m - 2 ने भागल्यास बाकी 9 उरते. तर a ची किंमत किती. घेतलं लिहून.
सांगा मला प्रश्न सांगू सर सांगा. 5m² हा -2m हा -2m +a या बहुपदीस m-2 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 ने भागल्यास बाकी 9 उरते. तर a ची किंमत काढा. आता आपली जी रेग्युलर पद्धत आहे त्या रेग्युलर पद्धतीने सोडवायचं. ओके, इथे 5m² आहे, इथे m-2 आहे. मग m-2 ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय करू म्हणजे मला 5m² मिळेल. रेज हँड करा चला. m-2 ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय करू म्हणजे मला 5m² मिळेल. हा सोहम यादव सांग. टेंभुर्णी 5m गुड 5m 5m² -5 दुनी 10m मल्टिप्लाय केले तिथं. भाग किती बसला 5m चा भाग बसला 5m चा. हे 5m² -10m इथे लिहिलं. वजाबाकी केली हे वजा 5m² झालं. वजा इंटू वजा अधिक चिन्ह बदललं. चिन्ह बदलायला विसरायचं नाही. 5m² वजा 5m² गेट कॅन्सल. वजा 2m अधिक 10m वजा 2m अधिक 10m अधिक 8m कसं काय बघा. अधिक 10m वजा 2m काय म्हणजे सांगा. अधिक 8m राहते. झालं का. हा पुढं a ला a अधिक a ला a. आता 8m ला भागायचं कसं भागायचंय ते रेझन करा. 8m ला भागायचं कसं भाग करू. 8m ला भागायचंय 8m आलं पाहिजे. हा सिम सांग. अधिक 8 अधिक 8 m वजा 2 गुणिले अधिक 8 8 into m 8m 8 वजा 2 8 दुनी 16 8m वजा 16 हे वजा 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 अधिक 8m into m इथे काय आलं इथं इथे समीकरण बनतंय बघा. 1 अधिक 16 बाकी काय होती रे. बाकी काय सांगितले तुम्हाला. बाकी 9 सांगितले. मग a अधिक 16 बरोबर 9. हे समीकरण म्हणलं a अधिक 16 बरोबर 9. a बरोबर 9 वजा 16 16 मधून 9 गेली किती राहील सांगा. 7 -7 वजा 7 वजा 7. त्याला कसं राहायचं अवघड आहे सोपं आहे. सोपे सोपं आहे सर. ओके सर a अधिक 16 का केलं. चालतो की बघ. प्लस a आहे इथे अधिक 16 आहे. बाकी 9 सांगितले प्रश्नामध्ये. मग हे सगळे a अधिक 16 बरोबर 9 हे सगळं असं आडवं लिहिलं. कळलं का. तर बाकी मध्ये 9 आहे का वजा 9 आहे. बाकी काय दिले प्रश्न सांगा मला. वजा 9 दिले होते. वजा 9 दिले का. 9 दिली. सर 9 दिली. चेक करूया का. नऊ दिले 9 अधिक 9 दिले पार्थ. हा सर 9 चे बाकी. ओके उत्तर बरोबर वजा 7. झालं त्याचं नाही सर. उत्तर काही वेगळा प्रश्न आहे का बघू त्याच्यामध्ये.
हा विचारा. वेगळा प्रश्न नाही, याच प्रकारचे प्रश्न पडतात बघा. ठीक आहे, ते प्रश्न तर याच प्रकारचे प्रश्न पडतात, त्यापेक्षा वेगळे प्रश्न पडत नाहीये. ठीक आहे. हा आसिम काय विचारायचं का? विचार. नाहीये. मला काय विचारायचंय, व्हिडिओ ऑन ठेवा. आता हर्षू आमच्या इथं बाय म्हणते तुम्हाला. हर्षू इकडे आहे. हर्षू दिदीला बाय करू ये इकडं. हर्षू तुला आठवण दिदी कुठे आहे म्हणते. दिदी पर्यंत दादा पर्यंत व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. बाय करते दिदा. बाय. अभ्यास करा मग. छान अभ्यास करा मग. छान अभ्यास करा. छान अभ्यास करा आणि विशिष्ट शिष्यवृत्ती प्राप्त करा. बाय हर्षू. चांगल्या मार्गाने प्राप्त करा. हा सगळेजण हुशार व्हा. गुड नाईट म्हणा. गुड नाईट. गुड नाईट म्हणा. 12 पर्यंत अभ्यास करा. गुड नाईट नाही तुम्हाला. नाही 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 म्हणा. गुड 12 नाईट. पर्यंत अभ्यास करा. 12 वाजेपर्यंत अभ्यास करा. सकाळी पहाटे 4ला उठा. झोपू नका शिष्यवृत्ती मिळाल्याशिवाय म्हणा. आहे का नाही? थांबूया आपण. हा आजचा तास कसा वाटला? प्रतिक्रिया कोण देते? हा आजचा तास कसा वाटला? राजकाटकर देतो प्रतिक्रिया. लेट झाला आहे. हा राजकाटकर प्रतिक्रिया दे. तर छान वाटलं. झालं. आता कोण प्रतिक्रिया? 200 मार्क कोण प्रतिक्रिया देते? श्रेया शिंदे देते का? हो सर, नक्कीच. श्रेया दे. सर आजचा क्लास खूप छान वाटला आणि सर हे आम्हाला स्कूलमध्ये पण शिकवलं, तर हे मला समजलं नाही, पण तुम्ही जे शिकवलं ते मला आज खूप छान समजलं. ओके ठीक आहे, आपण थांबूया. ठीक आहे. पुढल्या आठवड्यामध्ये थोडं शनिवार रविवार सोमवार घेऊन सुट्टी पडण्याची शक्यता आहे. आणि लग्न पण आहे थोडं. त्याच्यानंतर लग्न आहे 20 तारखेला आणि तुमची परीक्षा आली 22 तारखेला. माझी लिस्ट मध्ये क्लिक झालं होतं, पण माझं आज क्लिक झालं की 20 आणि 22 मध्ये लगेच परीक्षेचा दिवस आहे. ठीक आहे. आज त्याच्या मुलाचं लग्न आहे, त्याचा फोन आला होता. आज डॉक्टर आहे, MD आहे, MD MBBS आहे. ठीक आहे. त्याचं लग्न आहे 20 तारखेला. त्याचं सख्यात पत्र मिळत आहे. हा तर लग्न जायचं आहे आणि शनिवारी पण सुट्टी. अच्छा, नाव लिहून ठेवायचं. सोमवारचं